जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक पहिला स्तवन नाम समाज 10वा नरदेह स्तवन निरूपण नाम. श्रीराम समर्थ. धन्य धन्य हा नरदेहो येथील अपूर्वता पाहो. जो जो की जे परमार्थ लाहो तो पावे सिद्धिते. या नरदेहाचे नि लागवेगे एक लागले भक्ती संगे. एकी परम वित्रागे गिरी कंदरे सेविली. एक फिरती तीर्थाटणे एक करती पुनच्चरणे. एक अखंड नामस्मरणे निष्ठावंत राहिले. एक तपे करू लागले एक योगाभ्यासी महाबले. एक अभ्यास योगे झाले वेदशास्त्री व्युत्पन्न. एकी अटनिग्रह केला एक देह अत्यंत पीडिला. एकी देव ठाई पाडिला भावार्थ बळे. एक महानुभाव विख्यात एक भक्त झाले ख्यात. एक सिद्ध अकस्मात गगन ओळंगती. एक तेजी तेजशी झाले एक जळी मिळवणी गेले. एक ते दिसतसी अदृश्य झाले वायुस्वरूपी. एक एकची बहुधा होती एक दाखवती निघून जाती. एक बैसिले असताची भ्रमती नानास्थानी समुद्री. एक भयानकावरी बैसिती एक अचेतने चालविती. एक प्रेते उठविती तपोबळे करुणी. एक तेजे मंद करीती एक जळे आटविती. एक वायो निरोधिती विश्वजनाचा. ऐसे हटनिग्रही कृत बुद्धी जयास ओळिल्या नाना सिद्धी. ऐसे सिद्ध लक्षावधी होऊन गेले. एक मनोसिद्ध एक वाचा सिद्ध एक अल्पसिद्ध एक सर्वसिद्ध. ऐसे नाना प्रकारीचे सिद्ध विख्यात झाले. एक नवविधा भक्ती राजपंथे गेले तरिले परलोकीच्या निज स्वार्थे. एक योगी गुप्तपंथे ब्रह्मभुवना पाविले. एक वैकुंठास गेले एक सत्यलोकी राहिले. एक कैलासी बैसिले शिवरूप होणी. एक इंद्रलोकी इंद्र झाले एक पितृलोकी मिळाले. एक ते उडगणी बैसिले एक ते क्षीरसागरी. सलोकता समीपता स्वरूपता सायोज्यता या चत्वार मुक्ती तत्वता इच्छा सेवून राहिले. ऐसे सिद्ध साधू संत स्वहिता प्रवर्तले अनंत. ऐसा हा नरदेह विख्यात काय म्हणून वर्णावा. या नरदेहाचे नि आधारे नाना साधनांचे निद्वारे. मुख्य सारासार विचारे बहुत सुटले. या नरदेहाचे नि संबंधे बहुत पाविले उत्तम पदे. अहंता सांडूनी स्वानंदे सुखी झाले. नरदेही येऊन सकळ उदरागती पाविले केवळ. येथे संशयाचे मूळ खंडोनी गेले. पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती. म्हणून नरदेहीच प्राप्ती परलोकाची. संत महंत ऋषी मुनी सिद्ध साधू समाधानी. भक्तमुक्त ब्रह्मज्ञानी विरक्त योगी तपस्वी. तत्वज्ञानी योगाभ्यासी ब्रह्मचारी दिगंबर संन्यासी. षडदर्शनी तापसी नरदेहीच झाले. म्हणून नरदेह श्रेष्ठ नाना देहामध्ये वरिष्ठ. जयाचे निचुके आरिष्ट यमयातनेचे. नरदेह हा स्वाधीन सहसा नवे पराधीन. परंतु हा परोपकारी झिजवून कीर्तिरूपे उर्वावा. अश्वऋषभ गायी हौसी नाना पशु स्त्रिया दासी. कृपाळूपणे सोडिता त्यासी कोणीतरी धरिल. तैसा नव्हे नरदेहो इच्छा जाओ अथवा राहो. परियास कोणी पाहो बंधन करू सकेना. नरदेह पांगुळ असता तरी तो कार्यास न येता. अथवा थोटा जरी असता तरी परोपकारास नये. नरदेह अंध असिता तरी तो निपटची वाया गेला. अथवा बधीर जरी असिला तरी निरूपण नाही. नरदेह असिला मुका तरी घेता नये आशंका. अशक्त रोगी नासका तरी तो निकारण. नरदेह असिला मूर्ख अथवा फेपऱ्या संबंधाचे दुःख तरी तो जाणावा निरार्थक निश्चयेसी. इतके हे नसता वेग नरदेह आणि सकळ सांग. तेने धरावा परमार्थ मार्ग लागवेगी. सांग नरदेह जोडले आणि परमार्थ बुद्धी विसरले. ते मूर्ख कैसे भ्रमले माया जाळी. मृत्तिका खानोनी घर केले ते माझे ऐसे दृढ कल्पिले. परी ते बहुतांचे हे कळले नाहीच तयासी. मिशक म्हणती घर आमुचे पाली म्हणती घर आमुचे. मक्षिका म्हणती घर आमुचे निश्चयेसी. कातन्या म्हणती घर आमुचे मुंगळे म्हणती घर आमुचे. मुंग्या म्हणती घर आमुचे निश्चयेसी. विंचू म्हणती घर आमुचे. सर्प म्हणती आमुचे घर. झुरळे म्हणती आमुचे घर निश्चयेसी. भ्रमर म्हणती आमुचे घर. भिंगोऱ्या म्हणती आमुचे घर. आळिका म्हणती आमुचे घर काष्टामध्ये. मार्जर म्हणती आमुचे घर. स्वाने म्हणती आमुचे घर. मुंगुसे म्हणती आमचे घर निश्चयेसी. पुंगळ म्हणती आमुचे घर. वाळव्या म्हणती आमुचे घर. पिसवा म्हणती आमुचे घर निश्चयेसी. ढेकून म्हणती आमुचे घर.
चांचण्या म्हणती आमचे घर, घुंगरडी म्हणती आमचे घर, निश्चयसी पिसोळी म्हणती आमचे घर, गांदिले म्हणती आमचे घर, सोट म्हणती आमचे घर, आणि गोंबी बहुत किड्यांचा जोजार, किती सांगावा विस्तार, समस्त म्हणती आमचे घर, निश्चयसी पशु म्हणती आमचे घर, दासी म्हणती आमचे घर, घरीची म्हणती आमचे घर, निश्चयसी पाहुणे म्हणती आमचे घर, मित्र म्हणती आमचे घर, ग्रामस्थ म्हणती आमचे घर, निश्चयसी तस्कर म्हणती आमचे घर, राजकी म्हणती आमचे घर, आग्न म्हणे आमचे घर, भस्म करू समस्त म्हणती घर माझे, हे मूर्खही म्हणे माझे माझे, शेवट जड झाले ओझे, टाकीला देश अवघी घरे भंगली, गावाची पांढरी पडिली, मग ते गृही राहिली आरण्य स्वापदे, किडा मुंगी वाळवी मुशक, त्यांचेच घर हे निश्चयात्मक, हे प्राणी बापुडे मूर्ख निघून गेले, ऐसी गृहांची स्थिती, मिथ्या आली आत्मप्रचिती, जन्म 2 दिसांची वस्ती, कोठे तरी करावी, देह म्हणावे आपुले, तरी हे बहुधा कारणे निर्मिले, या प्राणी यांच्या माथा घर केले, उवा मस्तकी भक्षिती, रोगे मुळी किडे भक्षिती, खांडूक झाल्या किडे पडिती, पोटामध्ये जंत होती, प्रत्यक्ष प्राणी यांच्या, कीड लागे दातासी, कीड लागे डोळ्यासी, कीड लागे कर्णासी, आणि गोमाशा भरती, गोचिड अशुद्ध सेविती, चामवा मासात घुसती, पिसोळे चावणी पळती अकस्मात, भोंगे गांधिले चाविती, गोंबी जळवा अशुद्ध घेती, विंचू सर्प दंश करती, कानटे फुरसी, जन्मुनी देह पाळिले, ते अकस्मात व्याघ्रे नेले, का ते लांडगीची बक्षिले, बळात्कारे, मुश्के मार्जर दंश करती, स्वाने अश्वे लोले तोडिती, रिसे मरकटे मारिती, कासावीस करुणी, उष्टरे डसोनी उचलती, हस्ती चिरडून टाकीती, वृषभ टोचुनी मारिती अकस्मात, तस्कर तडतडा तोडिती, भूते झडपोनी मारिती, असो या देहाची स्थिती, ऐसी असे, ऐसे शरीर बहुतांचे, मूर्ख म्हणे आमुचे, परंतु खाजे जीवाचे, तापैत्रे बोलिले, देह परमार्थ लाविले, तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी हे व्यर्थची गेले, नाना आघादे मृत्यपंथे, असो जो प्रापंचिक मूर्ख, ते काय जाणती परमार्थ सुख, त्या मूर्खाचे लक्षण काही एक, पुढे बोलिले असे, इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे नरदेहस्तवन निरूपणाम समास 10वा। जय जय रघुवीर समर्थ।